अटके पार या यूट्यूब लाईव्ह मालिकेमध्ये मी कल्याणी कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करते। ऐतिहासिक काळामध्ये झेंडे अटके पार ही संकल्पना कर्तृत्वाची सीमारेषा दाखवत असे, परंतु जसा जसा काळ बदलत गेला तशी तशी या संकल्पनेची व्याप्ती देखील अधिकाधिक होत गेली। महाराष्ट्रातून आणि भारतातून मराठी बांधव वेगवेगळ्या देशांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन उद्योग, तंत्रज्ञान, शैक्षणिक, वैज्ञानिक, संशोधन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपापले कर्तृत्व गाजवू लागले। यशाची उत्तुंग शिखरे गाठताना जरी त्यांना आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर जावे लागले, तरी देखील त्यांच्या मनामध्ये आपल्या मातीची नाळ कायमची जोडलेली आहे। आपल्या कर्तृत्वाचे झेंडे अटके पार रोवत असताना आपली माती, आपली संस्कृती, आपला वारसा, आपले बालपण, आपली शाळा या सगळ्यांविषयी कृतज्ञता आणि अभिमान त्यांच्या मनामध्ये जागृत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील, भारतातील मराठी बांधव देखील हे आपले बांधव विदेशामध्ये कोणती कामगिरी बजावत आहेत हे जाणून घ्यायला तितकेच उत्सुक आहेत। याचाच विचार करून जगभरात पसरलेल्या मराठी बांधवांच्या अनुभवांचे आदान प्रदान व्हावे या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने झेंडे अटके पार हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमामध्ये 9 देशातील मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत। आजचे आपले वक्ते आहेत चीनहून दीपक शिंदे आणि समीर डोरले। नमस्कार, मी दीपक शिंदे। नमस्कार, मी समीर डोरले। विश्व मराठी परिषद आयोजित झेंडे अटके पार या मालिकेमध्ये सर्व मराठी लोकांचं मनापूर्वक स्वागत करतो। आम्हाला तुम्ही इथे चीनमध्ये असलेले मराठी माणसांबद्दल बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आपलं जे पूर्वी ह्या मालिकेचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पूर्वी मराठी साधारण अटक ते कटक इथपर्यंत राज्य केलं होतं। आता ह्या नवीन विश्वामध्ये जर आपण म्हणायला गेलं तर न्यूझीलंडच्या वेलिंग्टन पासून पसरलेले पूर्ण मराठी, वेस्ट इंडिजच्या जमैकापर्यंत असणारे मराठी लोकांना एकत्र कसं बांधायचं हे एक अभूतपूर्व काम प्राध्यापक क्षितिज पटकुळे यांनी केलंय। त्यामुळे त्यांचं एक मनापासून आभार मानतो आणि आपलं सर्वांचं परत एकदा या मालिकेमध्ये स्वागत करतो। दीपकजींचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते। दीपकजी यांचा जन्म रत्नागिरीमध्ये फौजी कुटुंबात झाला। त्यांनी पुण्याहून इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट ही डिग्री पूर्ण केली। मागच्या 16 वर्षापासून दीपकजी शांघायमध्ये स्थायिक आहेत। L&T मध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंटचे हेड म्हणून ते काम करतात। प्रोक्युरमेंट, ऑप्टिमाइज कॉस्ट बाईंग, इमेन्स अंडरस्टँडिंग ऑफ चायनीज बिझनेस या विषयांवरील त्यांच्या अनुभवांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे। वेगवेगळ्या चायनीज बिझनेस हाऊसमध्ये वक्ते म्हणून ते कार्यरत आहेत। चीनमधील इंडियन एम्बसीमध्ये त्यांना वेळोवेळी बिझनेस अँड इकॉनॉमी या विषयीचे मार्गदर्शक म्हणून बोलावले जाते। त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड आहे। रक्तदान शिबिर, योगासन वर्ग इत्यादी ते चीनमध्ये घेत असतात। भारतामधील इंडो एशिया डेव्हलपमेंट फोरम, दीपस्तंभ, विमल आश्रम, स्त्री आधार केंद्र याला ते सहाय्य करतात। तसेच गरजे मराठी ग्लोबलचे ते फाउंडर मेंबर आहेत। आता समीरजींचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते। समीरजी मूळचे औरंगाबादचे असून ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत। अमेरिकेतून त्यांनी MS आणि MBA पूर्ण केले। 11 वर्षापासून ते शांघायमध्ये आहेत। ते एशिया पॅसिफिक रिजनचे ऑपरेशन लीडर म्हणून काम करतात। भारत आणि चीन यामधील व्यावसायिक संबंधांना प्रोत्साहन देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे। समीरजी मराठी मंडळ आणि इंडियन असोसिएशनचे कोर टीम मेंबर आहेत। समीरजी मराठी मंडळचे कोर टीम मेंबर आहेत आणि इंडियन असोसिएशनचे सभासद आहेत। तिथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर
यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो. त्याचबरोबर इंडो एशिया डेव्हलपमेंट फोरम, दीपस्तंभ, विमलाश्रम, स्त्री आधार केंद्र यांच्या कार्यात त्यांचा सहभाग आहे. दीपकजी आणि समीरजी, झेंडे अटके पार या कार्यक्रमामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझा जन्म हा चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातला आणि त्यानंतर एक सैनिकी पार्श्वभूमी असल्यामुळे माझं शिक्षण हे पुण्यामध्ये आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालं. शिक्षण झाल्यानंतर माझं युनिव्हर्सिटीचं एज्युकेशन, उच्च शिक्षणसुद्धा माझं पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आणि नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटीमध्ये झालं. मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं आणि नंतर मी मॅनेजमेंट एज्युकेशन MBA हेही पुण्यामध्ये केलं. त्यानंतर मी माझं करिअर चालू केल्यानंतर पूर्वी मी थर्मॅक्स या कंपनीमध्ये नोकरीला होतो आणि व्यवसायानिमित्तच परत मी चीनमध्ये आलो होतो, कारण की चीनमध्ये त्यावेळेस भारत आणि चीन यांचे संबंध खूपच चांगले होण्याच्या मार्गावरती होते आणि सुरुवात तिथूनच झाली. आणि मग त्यानंतर मी जे चीनमध्ये 2005ला आलो तिथपासून आत्तापर्यंत 2016पर्यंत मी इथं स्थायिक आहे. साधारण 16 वर्षामध्ये मी व्यवसायानिमित्त चीनच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेलेलो आहे. मोठ्या शहरापासून छोट्या शहरापर्यंत, गावखेड्यापर्यंत माझा प्रवास झालेला आहे आणि त्याच्याकरता चीनचं जे अनुभव घ्यायचा आहे तो मला खूपच उत्तमरित्या मिळाला आणि त्यांच्या जे सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल याचं जे विस्तृतप्रमाणे जे अनुभव घ्यायचा होता तो प्रत्यक्ष मला घेता आला आणि त्याच्याकरता त्या अनुभवातून मला स्वतःचा माझ्या व्यवसायाकरता पण उपयोग झाला आणि समाजासाठी जे काय लागणार जे ज्ञान किंवा आपण म्हणू एक नॉलेज बेस होता तो एक तयार झाला. त्याच्याकरता आपल्या मराठी बांधवांकरता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इथे असणारे मराठी बांधवांकरता जे कॉन्ट्रीब्युशन करता आलं त्याचाही उत्तमरित्या उपयोग करता आला आम्हाला ह्या नॉलेजचा. गेली 16 वर्ष माझं वास्तव्य चीनमध्ये शंघाई शहरामध्ये आहे. माझं कुटुंब माझ्यासहित राहतात तिथे. मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी सध्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि मुलगा शाळेमध्ये आहे. मी मूळचा औरंगाबादचा. माझा जन्म आणि शिक्षण औरंगाबादला झालं. तिथे मी पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा केलं. नंतर डिग्री तिथल्याच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मग काही वर्ष बजाज ऑटोमध्ये वाळूजला कामावरती होतो आणि त्याच्यानंतर मग उच्च शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेत गेलो. तिथे मास्टर्स MS केलं आणि मग तिथेच वॉटलो, आता सध्या माझी जी करंट कंपनी आहे तर वॉटलो इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अशी ही मिडवेस्टमध्ये सेंट लुईसमध्ये आहे. तिथे मी माझी नोकरी चालू केली. नोकरी करता करता MBA केलं आणि मला नेहमीच माझ्या मातृभूमीजवळ माझ्या फॅमिलीबरोबर जवळ इकडे यायचं होतं आशियामध्ये, भारतामध्ये. म्हणून तिथे हे वापस याचा विचार करत असताना मला कंपनीने माझी ही एक अपॉर्च्युनिटी, संधी आली, ती दिली. ते म्हणाले की तू चीनला जा, तिथे तू पूर्ण आमच्या आशियामध्ये जे काही आहेत ऑपरेशन्स, फॅक्टरीज, तर त्या तू तिकडनं बघू शकतो आणि मग तू फॅमिलीला इंडियात ठेवू शकतो आणि मग तू ट्राय कर तसं. म्हणून मग मी संधी ती घेतली. मला तसं चीनमध्ये यायचं सुरुवातीला थोडंसं शंका होती चीनमध्ये येण्याबद्दल, की कसं होईल माझं, काय चीनमधलं आपल्याला, आपण जसं विचार करतो नेहमी चीन म्हणजे थोडंसं आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना असते चीनबद्दलची. म्हणून मला थोडी शंका होती. पण मी म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघू आणि नाही जमलं तर आपण जाणारच आहेत भारतामध्ये वापस. त्याच्यामुळे मग आम्ही 2009 साली आम्ही इथे मूव्ह झालो आणि मग तेव्हापासून आता साधारणतः 11 वर्ष इथे स्थायिक आहोत. आलो तेव्हा 2 ते 3 वर्षापर्यंतचा प्लॅन होता,
पण आल्यानंतर कळालं की इथली यांची कल्चर, यांची विचारपद्धती, यांची कौटुंबिक, सामाजिक आणि इकॉनॉमिक पद्धती ह्या खूप आपल्या भारताशी मिळत्या जुळत्या आहेत. आणि इथे राहून भारताशी मी माझे मित्र, माझा परिवार खूप जास्ती जवळीक साधू शकलो. आणि मदतीच्या दृष्टीने सुद्धा आम्हाला असं वाटलं की इथे राहिल्यानंतर आम्ही बरंच काही करू शकतो आपल्या देशासाठी, जे कदाचित भारतामध्ये राहून नाही करू शकणार एवढ्या पद्धतीने. आणि इकॉनॉमिकच्या दृष्टीने सुद्धा बरेच काही शिकण्यासारखं आहे. इथून शिकलेलं आपण ते तिकडे ट्रान्सफर करू शकतो, आपलं ज्ञान भारतीय आपल्या बंधू भागवांना. तर म्हणून आम्ही आता ऑलमोस्ट 11 वर्ष झालेले आहेत. माझ्याबरोबर इथे माझी पत्नी अनुजा आणि 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 12वी मध्ये आणि दुसरा 6वी मध्ये. आता थोडं आपण चीनबद्दल समजून घेऊया. चीनला जर समजायचं असेल आपल्याला तर साधारण 4 ते 5 विभागामध्ये त्याला विभागून आपण समजलं जास्त चांगलं राहील. एक तर म्हणजे त्यांचं चीनचं भौतिक क्षेत्र. भौतिक क्षेत्रानंतर तुमचं सामाजिक जे जडणघडण चीनमध्ये झाली त्याचं सामाजिक किंवा सांस्कृतिक काय ते झालं ते. तिसरं म्हणजे त्यांचं आर्थिक प्रगती कशी केली त्यांनी, किंवा आर्थिकमध्ये जो काय आज इकॉनॉमिक साईज जो आज 12-13 ट्रिलियनचा आहे तो कसा त्यांनी डेव्हलप केला. आणि चौथं हे जे आहे त्यांचं राजकीय जडणघडण कशी आहे. तर राजकीय जडणघडण म्हणजे त्याचा जो पूर्ण देश चालवतात तो कशा पद्धतीने चालवला जातो. वरच्यावर सांगायचं तर हा काही कम्युनिस्ट देश आहे, पण त्याचं ते एक अरेंजमेंट कशी असते याच्याबद्दल पण आपण समजून घेऊया. तर पहिलं म्हणजे त्यांचं भौतिक क्षेत्र पण चीनमध्ये जर पाहिलं तर 30 ते 30 प्रांतामध्ये विभागलेला हा देश आहे. आणि याच्यामध्ये जर जास्तीत जास्त जे प्रांत पाहिले तर पूर्वेचे प्रांत आणि दक्षिणेचे प्रांत यांना सुरुवातीपासून त्यांनी प्रगतीचा जो आलेख केला तो त्या दृष्टीने एक खूप महत्त्वाचा मानला जातो. आता चीनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर चीनचं 5000 वर्ष जुनी संस्कृती आहे. आता हे संस्कृती त्यांनी जडणघडणमध्ये ती डेव्हलप केली. त्यानंतर ती पुढे तुम्ही पाहिलं हे चीन एक वेगवेगळ्या राजकीय डायनेस्टी जे म्हणतो आपण त्यांनी विभागलेला होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायनेस्टीनी वेगवेगळ्या काळामध्ये ह्याच्यावरती राज्य केलं होतं. आणि जर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर साधारण एक 1800 किंवा 1900च्या दरम्यान त्याच्यामध्ये हे जे डायनेस्टीज होत्या त्या एकदम छोट्या होत गेल्या. आणि त्यानंतर त्याचं बाहेरून आक्रमणं खूप झाली. आणि त्याच्यामध्ये मेन जर पाहिलं तर जॅपनीज लोकांनी यांना साधारण 1945 पर्यंत यांच्यावरती बऱ्यापैकी विस्तृत क्षेत्रावरती राज्य केलं होतं. आणि 1949 किंवा 50च्या दरम्यान चीन जे पूर्णपणे स्वतंत्रता त्यांनी मिळवली जॅपनीज लोकांकडनं. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं एक चेंज कसं करायचं, स्वतःच्यामध्ये प्रगती कशी करायची आणि स्वतःचे काय एक सिस्टीम असली पाहिजे त्या दृष्टीने जायचं म्हणून एक धोरणं त्यांनी आखली. आणि त्यांचे पहिले चेअरमॅन माओ जेडॉंग होते यांनी सुरुवात केली. आणि याच्यामध्ये जर सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर यांनी 3 गोष्टी महत्त्वाच्या, 3 किंवा 4 गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी निर्णय घेतला. एक म्हणजे त्यांनी जे सांस्कृतिक जेवढं होतं किंवा मंदिरं म्हणा किंवा त्याचे रिलिजियस ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या पूर्णपणे त्यांनी बंद केल्या. दुसरी गोष्ट त्यांनी केली की जेवढे जमीन क्षेत्र आहे, जमीन जेवढं आहे ते सरकारी खात्यामध्ये त्यांनी जमा केल्या. म्हणजे मालकी हक्क जो लोकांना असायला पाहिजे जमिनीचा तो नव्हता. आणि ती 50मध्ये त्यांनी सरकारी हक्कामध्ये सरकारी खात्यामध्ये जमा केली. तिसरी मेन गोष्ट केली त्यांनी जे पुरुष आणि स्त्रीमध्ये जो जेंडर बायस होता तो पूर्णपणे संपवला. आणि ते एक महत्त्वपूर्ण झालं कारण की एवढे अत्याचार झाले होते स्त्रियांवरती साधारण 1950 त्याला. आणि त्यांची एक तुमच्या इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये त्यांची एक कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी तो जेंडर बायस पूर्णपणे बंद केला. आणि चौथी गोष्ट झाली की ती इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. आणि इंडस्ट्रियल रेव्होल्युशन हे जे ज्यावेळेस 4 गोष्टी त्यांनी फाउंडेशन तयार केलं त्याच्यावरती हा देश तयार होत गेला. आता मुख्य म्हणजे जर पाहिलं तुम्ही की ज्यावेळेस जमिनी वगैरे घेतल्या त्यावेळेस त्यांनी इंडस्ट्रियल
त्यांना ज्या मोठे व्यवसाय तयार करायचे होते त्यासाठी त्यांनी मोठे क्षेत्रातल्या ज्या गव्हर्नमेंट कंपन्या होत्या त्या साधारण 1958 सालापासून चालू केल्या आणि त्या चालू केल्यामुळे त्यांच्याकडे जे एक लोकांना संधी मिळायला पाहिजे होती, एक नोकरीची संधी मिळाली पाहिजे होती, ती बहुतेक लोकांना मिळत गेल्या आणि त्याच्यावरनं त्यांच्याकडे जी आर्थिक सुबकता यायला पाहिजे ती लोकांमध्ये दिसायला लागली. आणि हे करताना त्यांनी निर्णय घेतला की हे फक्त चीन पुरत मर्यादित राहायला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी एक आंतरराष्ट्रीय बेसिसवरती इकॉनॉमी ओपन व्हायला पाहिजे. आणि त्यांनी 1982 साली निर्णय घेतला की हे आपल्याला आर्थिक जर सुबकता अजून आणायची असेल तर आपल्याला त्याला पूर्ण देश फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन करायला पाहिजे. आणि मग त्यांनी तो निर्णय 1982ला लागू केला आणि त्याच्याकरता बरेचसे जे विदेशी कंपन्या होत्या त्या यायला लागल्या. आणि त्याच्याकरता जर पाहिलं तर साधारण 1980 ते 90 या 2000पर्यंत त्यांच्याकडे बरेचसे विदेशी गुंतवणूक झाली. आणि गुंतवणूक झाल्यानंतर साधारण जे लोक ना जे नोकरी किंवा त्यांच्याकडे व्यवसाय करायची जी संधी मिळाली ती त्यांना मिळत गेली आणि मिळाल्यानंतर मग त्यांची आर्थिक सुबकता व्हायला लागली. आणि ह्याच मॉडेलमुळे त्यांनी एक डिसाईड केलं की हे ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस त्यांची जी GDP म्हणा किंवा जे इकॉनॉमिक वाढायचे होते 8 ते 10% त्यांनी GDP वाढवत राहिले. आणि ते वाढल्यानंतर लोकांकडे जो चलन यायला पाहिजे होते, पैसे यायला पाहिजे होते ते यायला लागले आणि त्याच्याकरता ती इकॉनॉमिक ग्रोथ होती. आणि हे ज्यावेळेस इकॉनॉमिक ग्रोथ होत होतं त्यावेळेस त्यांनी पॅरलली इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण खूप भर दिला. आणि ती इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेस त्यांनी भर दिला त्यावेळेस मुख्यतः पूर्ण देश कनेक्ट व्हायला पाहिजे हे त्यांचं एक मेन धोरण होतं. पूर्ण देशामध्ये एक पाण्याची जी पाणी पोचायला पाहिजे त्याच्यावरती दुसरं एक दिलं. आणि पाण्याचं नियोजन तिसरी, ही 3 गोष्ट त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवरती खूप गुंतवणूक केली. आणि त्याचं परत ह्याच्यामध्ये असं झालं की हे केल्यामुळं ज्यावेळेस पाण्याची नियोजन केल्यामुळं शेती क्षेत्रामध्ये त्यांचं उत्पन्न वाढलं, शेतीमध्ये ते स्वतःचे आत्मनिर्भर झाले. त्यानंतर व्यवसायामध्ये त्यांनी जे शहरामध्ये शहरीकरण होत होतं त्याच्यामध्ये शहरामध्ये व्यवसाय तयार झाले आणि त्या बेसिसवरती त्यांची आर्थिक सुबत्ता वाढायला लागली. आणि चौथं म्हणजे त्यांचं एक कम्युनिझम जर म्हणायला गेलं की त्यांची एक राजकीय संघटना कशी असते. राजकीय संघटना जर चीनमध्ये पाहिलं तर हे एक कम्युनिस्ट राज्य आहे, हे सर्व जगजाहीर आहे. पण कम्युनिझममध्ये यांनी कसं लोकांपर्यंत त्याचं लाभ पोचावा ह्याच्यासाठी काही महत्त्वपूर्ण जे निर्णय घेतले होते त्याचा आत्ता जर तुम्ही बघितलं एक 20 वर्ष 30 वर्षानंतर असं वाटतं की त्यांच्या लोकांकरता तो फायदा झाला. आता काही ठिकाणी त्यांच्या लोकांना खूप कष्ट पण झाले, पण कष्टाचं ज्यावेळेस तुम्ही जर पाहिलं आत्ता त्याचं जे आउटकम पाहिला तर त्यांच्या देशामध्ये आत्ताच्या घडीला असं दिसतं की इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं झालेलं आहे. तुम्ही जर एक उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्याकडे जे बुलेट ट्रेन टाकलेले आहेत, बुलेट ट्रेन साधारण त्यांनी एक 35,000 किलोमीटर लांबीचे पूर्ण नेटवर्क तयार केलं आहे. आणि त्या नेटवर्कमध्ये साधारण 300 किलोमीटर प्रत्येक तासाला अशी एक बुलेट ट्रेन चालू केल्या आहेत. त्याच्याकरता लोकांची वेळ वाचला आहे. त्यामुळं कामं सुबकतेने आणि बऱ्यापैकी एफिशियन्सी जे सिस्टममध्ये आहे ती वाढायला लागली. चीनमध्ये जर भारतीय लोकांबद्दल जर बोलायचं झालं तर साधारण चीनमध्ये एक 60 ते 65,000 लोक भारतीय पूर्ण चीनमध्ये वेगवेगळ्या सिटी, मेनली त्यांचं जे वास्तव्य आहे ते शांघाई एक मेजर सिटी त्याच्यामध्ये आहे. दुसरं एक इवू म्हणून आहे जिथून आपले जे छोटे आयटम्स म्हणा किंवा जो व्यवसाय होतो त्या व्यवसायाचं एक शहर आहे इवो आहे. त्यानंतर शाओशिंग आहे आणि ग्वांझो आहे. ह्या 4 आणि ते 5 शहरामध्ये मुख्यतः मराठी लोकांचं वास्तव्य आहे. आता साधारण ह्याच्यामध्ये जर पाहिलं हे 60-70 हजार भारतीय लोकांमध्ये एक 2 ते 2.5 हजार मराठी लोक आहेत. आणि ह्या मराठी लोकांमध्ये
मुख्यतः जर पाहिलं तर हे लोक बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारी लोक म्हणा, किंवा एक छोटा मोठा व्यवसाय करणारी लोक म्हणा, किंवा एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलेले आहेत, अशी लोक आहेत. आणि याच्यामध्ये जर आम्ही शंघाईचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर शंघाई हा एक मराठी माणसं असणारा एक मुख्य शहर आहे. आणि याच्यामध्ये साधारण शंघाईमध्ये 350-400 लोकांचं वास्तव्य आहे. आणि हे वास्तव्य असताना त्याला एकत्र नेटवर्क कसं करायचं याच्याकरता एक मराठी मंडळाची स्थापना झाली होती. आणि ह्या मराठी मंडळाची ज्यावेळेस स्थापना झाली म्हणजे 2000 साली हे मराठी मंडळ हे एक इन्फॉर्मल पद्धतीने एका ठिकाणी चालू झालं. राजा करंदीकर यांच्या घरी आम्ही चालू केलं तो. आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर 2005-06ला चारुहास भेंडे आणि वैशाली भेंडे यांनी एक मराठी ऑर्गनाइज्ड ग्रुप असं फॉर्म करून एक मराठी मंडळाची स्थापना केली. आता तिथून साधारण एक 15 वर्ष हा प्रवास जो मराठी मंडळाचा आहे तो विस्तृतप्रमाणे नंतर समीर डोरले तुम्हाला सांगतीलच. शंघाई मराठी सोळच्या व्यतिरिक्त बाकीच्या राज्यामधले भारतातून आलेले बरेचसे मंडळ आहेत. एक तर बेंगाली लोकांचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ते वेगवेगळे कार्यक्रम करतात. साधारण दुर्गा उत्सव करतात. परत कैराली आहेत जो मल्याळी लोकांचा आहे. गुजराती लोकांचा एक इन्फॉर्मल ग्रुप आहे. असे वेगवेगळे छोटे छोटे ग्रुप ह्या शंघाईमध्ये स्थित आहेत. आता जसं दीपकने सांगितलं की इथे शंघाई मराठी मंडळ फॉर्मली असं 2006-07 दरम्यान सुरू झालं. तर सध्या इथे अराउंड 300-350 मराठी लोक आहेत. त्यातल्या ऑलमोस्ट 150 ते 200 फॅमिलीज ह्या शंघाई मराठी मंडळाला त्याशी असोसिएटेड आहेत. आणि याचा एक फायदा असा होतो की कम्युनिटी लहान असल्यामुळे हे सगळे लोक खूप क्लोजली कनेक्टेड आहेत. म्हणजे आम्ही सगळ्यांना एकमेकांना अगदी पर्सनली ओळखतो आणि खूप जवळीक आहे. आणि त्याच्यामुळे कुठलेही सण झाले किंवा कुठलेही ओकेजन्स असतील वर्षभरात तर आम्ही हे सगळेजण खूप छान रीतीने साजरे करतो. तर काही उदाहरण सांगायचं झालं तर दरवर्षी वर्षाची सुरुवात जी आहे ही संक्रांत मकर संक्रांत सणाने होते. आणि इथल्या तो प्रायमरी सगळ्या ज्या मराठी बायका आहेत त्या बायका लीड घेऊन हा सण साजरा करतात. त्यांच्या हळदी कुंकू होतं, त्यांचं देवाण घेवाण होते. आणि त्याने वर्षाची सुरुवात होते. त्याच्यानंतर गुढीपाडवा आपलं नवीन वर्षाचा प्रारंभ, मराठी वर्षाचा प्रारंभ, तो एक सण इथे खूप आम्ही मोठ्या रीतीने साजरा करतो. त्याला नॉर्मली आम्ही साधारणतः बाहेरून आपल्या भारतामधून एक कोणीतरी कलाकार, पाहुणा कलाकार आम्ही बोलवतो. आणि वेगवेगळ्या फील्डमधले ते कलाकार असतात. उदाहरण सांगायचं झालं तर इथे सचिन पिळगावकर, दिलीप प्रभावळकर, शरद पोंक्षे, सुधीर फडके, अशोक पत्की, राहुल देशपांडे, सुधीर गाडगे ह्यासारखे अनेक व्यक्ती सेलिब्रिटीज इथे येऊन गेलेले आहेत. त्यांचं कविता वाचन, त्यांचं गाणे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, तर तो एक छान असा गप्पांचा असा तो कार्यक्रम असतो गुढीपाडवाचा. त्याला आम्ही 100-150 फॅमिलीज सहभागी होतो. आणि त्याच्यानंतर मराठी लोकांनी पुढाकार घेऊन केलेला सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपती. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आमचा तो गणपती झाला इव्हेंट. आणि ह्या वर्षी ह्या कोविडच्या चॅलेंजमुळे आम्ही तो एक नव्या रीतीने साजरा केला. आम्ही त्याला ऑनलाईन झूम ऑनलाईनवरती आम्ही त्याला प्रक्षेपित केलं होतं. आणि त्याचा फायदा असा झाला की जगभरामध्ये जे इथे येऊन गेलेले लोक जे आहेत, शंघाईमध्ये आधी होते आणि आता ते वेगवेगळ्या देशात गेलेले आहेत, ते पण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकले. पण गणपतीचा हा जो इव्हेंट असतो हा आमचा वर्षभराचा सगळ्यात मोठा इव्हेंट असतो. तर त्याला साधारणतः 400-450 लोक सहभागी होतात. आणि ह्याचं आम्ही लोकल जे आमचे इथले टॅलेंट आहे, लोकल कला, ती सगळेजण प्रदर्शित करतात. मग लहान मुलांपासून ते युवा, बायका,
पुरुष हे सगळे वेगवेगळे कल्चरल ॲक्टिव्हिटीज प्रेझेंट करतात. त्याच्यामध्ये मग ते गाणे असो, नृत्य असो, संगीत किंवा वेगवेगळी कला हे त्यांचे ते प्रदर्शित करतात. आणि हा एक साधारणतः एक 3 ते 4 तासाचा कार्यक्रम छान असा आम्ही बाहेर एक मोठा त्याचा व्हेन्यू घेऊन तिथे तो ऑर्गनाईज करतो आणि मग त्यांचं जेवण एकत्र करून असा तो एक मोठा इव्हेंट असतो. तर ह्या व्यतिरिक्त इथे जसं दीपकने सांगितलं की बऱ्याच संस्था आहेत बाकीच्या, आणि ह्या सगळ्या संस्था जवळजवळ एकत्र काम करतात. कारण की आम्ही वर्षभरात सगळे सण असे आम्ही वाटून घेतलेत की बाबा मराठी मंडळ हे सण लीड करतील. नंतर शंघाई अड्डा आहे किंवा इंडियन असोसिएशन जे एक पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे ते दांडिया किंवा दिवाळी हे असे सण ते ऑर्गनाईज करतात. नंतर होळी आहे. तर हे सगळे एकत्र आम्ही सेलिब्रेट करतो ॲज अ भारतीय म्हणून, पण त्याचे लीड घेणारे संस्था ह्या वेगवेगळ्या असतात. तर दिवाळी, आता मी जसं म्हटलं, दिवाळी हा शंघाईमधला सगळ्यात मोठा सण आहे जो इथे साजरा होतो आणि त्याला साधारणतः 800 ते 1000 लोकांचं पार्टिसिपेशन असतं. त्याला पण आम्ही बाहेरून कलाकार मागवतो. इंडियाहून आपल्या भारतामधून सेलिब्रिटी व्यक्ती येते. त्याला खूप कलाकार इथे येऊन गेलेले आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर सुदेश भोसले, अलका याग्निक, नंतर सोनू निगम, नंतर शान, तर असे बरेचसे व्यक्ती येऊन गेलेले आहेत. ते इथे छान परफॉर्म करतात आणि कम्युनिटीशी छान देवाणघेवाण होते विचारांची. तर तो एक वर्षाचा सगळ्यात मोठा सण इथे आम्ही साजरा करतो. तर अशा रीतीने मराठी, मी जसं म्हटलं, हे सगळे कमी कुटुंब असल्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्तही आम्ही ऑलमोस्ट प्रत्येक महिन्यामध्ये काही ओकेजनने कोणाच्या तरी घरी महालक्ष्म्या आहेत किंवा कोणाच्या तरी घरी काहीतरी स्पेशल त्यांचे स्वतःचे समजा त्यांच्या कुटुंबाचे काही रीतिरिवाज असतील तर त्याचं सेलिब्रेशन हे वर्षभर चालूच असतं. आता साधारण तुम्हाला मराठी माणसांचे, जसं आपण म्हटलेलं आहे, ही मालिका जी आहे झेंडे अटके पार, म्हणजे मराठी माणसांनी त्या देशामध्ये जाऊन काय कर्तृत्ववान कामं केलेत त्याच्याबद्दल आपण बोलणार. एक कर्तृत्ववान लोकांबद्दल. तसं म्हणायला गेलं तर सगळेच माणसं जी देशाच्या बाहेर आलेली आहेत ते स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा एक यशस्वीच माणूस आहे हे माझ्या दृष्टीने आहे. ज्याचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल, मे बी छोटं असेल किंवा मोठं असेल, पण प्रत्येक मराठी माणूस हा एक पार्श्वभूमी जर त्याची पाहिली तर आपल्या देशामध्ये राहून बरेचसे एक मध्यमवर्गीय माणूस असतो, त्याच्यामध्ये त्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करून आणि मग तो कुठेतरी बाहेर व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त तो बाहेर पडतो. त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस जो आहे हा यशस्वीच माणूस आहे जो भारताबाहेर आलाय आणि भारतामध्ये पण असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त काय माणसांनी एक स्पेशल कॉन्ट्रीब्युशन आपण म्हणायला लागेल की ते त्या देशामध्ये जाऊन वाखण्याजोगी कामं केलेली आहेत, अशी काही लोकांची आम्ही निवड केलेली आहे. तर ती मी सुरुवात करतो. सर्वप्रथम जर म्हणायला गेलं तर चीनमध्ये आमच्या माहितीप्रमाणे सगळ्यात पहिलं जे नाव येतं ते प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये किंवा भारताच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असतं, ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. डॉक्टर कोटणीस यांची बरंच आपल्या देशामध्ये पण म्हटली गेलेली आहे, मराठी पुस्तकांमध्ये म्हटलेली आहे किंवा मराठी पिक्चर्समध्ये पण त्याच्यामध्ये कोटणीसांवरती बरंच म्हटलेली आहे. तर कोटणीस हे साधारण एक मध्यमवर्गीय कुटुंबामधून, सोलापूरमधून, त्यानंतर त्यांनी त्यांचं जे शिक्षण होतं ते डॉक्टरी शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये घेतलं आणि मुंबईमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन साधारण वयाच्या 26 ते 27 वर्षात त्यांनी एक व्हॉलेंटरीली ज्यावेळेस चीनकडनं रिक्वायरमेंट आली की त्यांच्याकडे एक युद्ध चाललं होतं, जे जपान आणि चीनमध्ये जे युद्ध होतं त्याच्यामध्ये त्यांच्या सैन्याला मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या सैन्याला वैद्यकीय सेवा देण्यासाठी काही डॉक्टर तज्ज्ञांची गरज होती आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्या सरकारकडनं सांगितलं गेलं की कुठले डॉक्टर जाणार, तर उत्स्फूर्तपणे 5 डॉक्टरपैकी एक म्हणजे डॉक्टर कोटणीस. आणि डॉक्टर कोटणीस हे साधारण वयाच्या 27 वर्षाच्या
ज्यावेळेस चीनमध्ये आले आणि ते डायरेक्टली युद्धभूमीमध्ये गेले, जिथे जपान आणि चायनाचं मोठ्या प्रमाणात युद्ध चालू होतं आणि बऱ्यापैकी त्यांची जीवितहानी पण झाली होती. तर डॉक्टर कोटणीस 1938 साली चीनला त्यांचं आगमन झालं. 38, 39 आणि 40 ह्या 3 वर्षामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी जे वैद्यकीय सेवा पुरवायची होती ती त्यांनी पुरवली होती. आणि एक तर त्यांचं असं कर्तृत्व असं आहे की त्यांनी एका वेळेस साधारण 5 दिवस आणि रात्र 72 तास एक अहोरात्र 800 ऑपरेशन केले होते चीनी सैनिकांचे आणि त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आणि ह्या कॉन्ट्रीब्युशन करता त्यांचं जे त्यावेळेसचे चेअरमॅन होते माओ झेडॉंग यांनी त्यांना स्पेशली म्हटलं होतं की ह्या माणसांनी आमची एवढी मदत केली आणि त्याचं एक्नॉलेजमेंट त्यांनी करून त्यांच्या नावे एक मेडिकल कॉलेज तिथे त्यांचं डायरेक्टर केलं होतं त्या कॉलेजमध्ये. आणि तिथून त्यांनी पुन्हा चीनी मिलिटरी सैन्याला परत मदत करण्याचं किंवा त्यांच्याकरता जे वैद्यकीय सेवा पुरवायचं होतं तेही त्यांनी केलं. साधारण 1940ला युद्ध त्यांचं चालू होतं, पण 1940 आणि 41 इथे त्यांनी कॉलेज आणि चीनी सेना यांना जे वैद्यकीय मदत करायची होती ते कोटणीसनी कॉन्ट्रीब्युशन. आता याच्यानंतर साधारण 1942 साली कोटणीसांचा एक अवघ्या 32व्या वर्षी त्यांचं देहवास झाला. आणि याचं कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठं होतं हे 5 वर्षामध्ये. त्यांचे त्यात तत्कालीन जे चेअरमॅन होते त्यांनी त्यांचं कॉलेजला त्याचं कोटणीसांचं नाव दिलं आणि त्या कोटणीसांच्याच कॉलेजमध्ये आज साधारण 45,000 डॉक्टर आजपर्यंत तयार झालेले आहेत. आणि चीनी जे सरकार आहे त्यांनी कोटणीसांना एक भला मोठा एक गार्डन किंवा त्यांचे पुतळे साधारण 3 ते 4 ठिकाणी त्यांचे पुतळे पण केलेले आहेत. आत्ताच्याच घडीला सुद्धा पुढच्या महिन्यात बेजिंगच्या जवळ एक ब्रॉन्झचा पुतळा पण त्यांचं एक अनावरण केलं जाणार आहे. तर हे एक मराठी माणसांचं म्हणेन की एक खूप मोठं कर्तृत्व चीनमध्ये त्यांनी केलेलं आहे आणि अजरामर होऊन गेले. कोटणीसांनंतर आत्ताच्या जे जनरेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आता जर पाहिलं तर बरेचसे जे लोक आहेत त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आहेत. कोणी एक डॉक्टर पेशामध्ये आहेत, काही लोक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, काही लोक व्यवसायामध्ये आहेत आणि याच्या व्यतिरिक्त काही लोक एक मल्टीनॅशनल कंपनीचे उच्च पदस्थ असणारे जे पूर्ण एशिया पॅसिफिक पाहणारे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत असणारे आपले मराठी अधिकारी आहेत. आता तुम्हाला जर नावं सांगायचं तर एक डॉक्टर क्षेत्रामध्ये आचल श्रीखंडे आहेत जे एक डॉक्टर होऊन इकडे साधारण एक 4 ते 5 वर्ष शंघाई सेंट मायकल ह्या हॉस्पिटलमध्ये सेवारत आहेत. दुसरं सांगायचं गेलं तर डॉक्टर दीपक हेगडे, डॉक्टर दर्शना हेगडे. दीपक हेगडे हे चीफ टेक्निकल ऑफिसर्स आहेत एका फार्मा कंपनीमध्ये, मोठ्या फार्मा कंपनीमध्ये आणि साधारण ते 15 ते 16 वर्ष इथे कार्यरत आहेत. दर्शना हेगडे हे एक स्कूलमध्ये डायरेक्टर आहेत इंटरनॅशनल स्कूलमध्ये. त्यांचंही साधारण एक 12 ते 13 वर्ष त्या शाळेमध्ये बऱ्यापैकी त्यांनी कामं केलेली आहेत आणि कार्यरत गेले 12 ते 13 वर्ष ते त्याही कार्यरत आहे. अजून याच्यामध्ये जर मराठी माणसांचं जर आपण पाहिलं तर हॉटेल व्यवसायामध्ये नॉर्मली मराठी माणसं खूप कमी असतात, पण इथे हॉटेलमध्ये पण एक दया जे नाव आहे ते ग्वांझोमध्ये हे एक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक मराठी माणसांचं खूप मोठं कार्यक्षेत्र आहे आणि त्यांनी ते मराठीचा जो म्हणतो अटकेपार झेंडा तसा एक त्यांनी ग्वांझोमध्ये एक आपला झेंडा लावलेला आहे. त्यानंतर व्यवसायामध्ये जे माणसं मराठी माणसं नसतात, पण आमचा अनुभव आहे की चीनमध्ये साधारण मराठी माणसं जे पहिल्या जनरेशनची मराठी माणसं आहेत असे पण बरेचसे एंटरप्रेन्योर आहेत. त्याच्यामध्ये एक मुख्य नाव घ्यायचं तर रॉकी जवाहर हा एक माणूस त्याला विक्रांत जवाहर म्हणायचं.
म्हणूया, कारण की त्याचं रॉकी हे एक टोपण नाव आहे. त्यांनी एक स्वतःच्या कर्तृत्वावरती इथे येऊन एक नवी मुंबईमधून आलेला माणूस एक 15 वर्षापूर्वी आणि एक मोठा व्यवसाय त्यांनी इथं चालू केला आणि त्या शहरामध्ये बरेचसे जे सामाजिक कार्य आहे, रक्तदान शिबिर आहे किंवा एक इंडस्ट्रियल कॉन्फरन्स किंवा इन्व्हेस्टरची कॉन्फरन्स इथून भारतामध्ये घेऊन जायचं, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे अजून जर मराठी माणसांचं जर आपण नावं घ्यायचं तर एक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याकडे श्री सुबोध जोशी जे सिटी बँकेचे एक उच्च अधिकारी आहेत, जे साधारण एशिया पॅसिफिक जो रिजन आपण म्हणतो, चीन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान यांचं जे ऑपरेशन्स आहेत त्याचे ते प्रमुख आहेत आणि ते इकडे साधारण एक 6 ते 7 वर्ष ते कार्यरत आहेत. तेही एक त्यांचंही ह्याच्यामध्ये मराठी माणसांचं एक आम्हाला जर योगदान म्हणायला लागेल तर त्यांचंही एक बऱ्यापैकी एक मराठी माणूस सिटी बँकेमध्ये काम करतो ह्याचाही आम्हाला खूप अभिमान आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक युरोपियन कंपनीतले जे मोठे अधिकारीच आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जर नावं सांगायची तर प्रद्युम इंगले आहेत जे हेंकेलचे अधिकारी आहेत, ते पण एशिया पॅसिफिकचं पूर्ण व्यवसाय बघतात. प्रशांत खरवडकर आहेत, हे एक ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीज जे कॅनडियन इंडस्ट्री आहेत त्याचं बऱ्याच पूर्ण एशिया पॅसिफिकचा व्यवसाय ते बघतात. ते CEO म्हणून कार्यरत आहेत. आणि आपले राहुल बागडे जे आपले मराठीचे अध्यक्ष आहेत, ते जास्पेरी ह्या कंपनी म्हणजे जे किवी विकतात ह्या क्षेत्रामध्ये ते पूर्ण एशिया पॅसिफिकचं सप्लाय चेन पाहतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बरेचसे लोक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आहेत. राहुल देशमुख आहे, अनुप कुलकर्णी आहे, अनुप देशमुख आहे. त्यामुळं मराठी माणूस जर बघितला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे दिसतो. असं नाही की हा एका क्षेत्रामध्ये आहे की ह्याच्यामध्ये मागं राहिलेलं आहे, असं काही नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा मराठी माणूस हा उठून दिसतो. आणि ह्याच्यामध्ये मी अजून एक माणसाचं नाव घेईन, तो म्हणजे एक सगळ्या तारामध्ये एक मोठा ध्रुव तारा म्हणतात तसा एक माणूस आहे, तो म्हणजे अमित वाईकर. आणि श्री अमित वाईकर हे चीनमध्ये गेले 10 ते 12 वर्ष इथे आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे महिला वर्ग पण जो आहे त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये मुख्य नाव घ्यायचं झालं तर अपर्णा वाईकर ह्या एक मोठ्या लेखिका आहेत. यांचं एक मालिका लिहितात ह्या ज्या लोकसत्ता दैनिकमध्ये प्रकाशित होतात, सकाळमध्ये येतात किंवा दैनिक भास्करमध्ये पण यांचं लिखाण असतं. आणि हे वेगवेगळ्या विषयावरती जे चीनमध्ये घडामोडी असतात, ज्या रेग्युलर किंवा सामाजिक क्षेत्रावरती ज्या अनुभव आपल्याला मिळतात त्याचं हे लिखाण खूप विस्तृत प्रमाणे आणि छान प्रकारे लिहित असतात. त्यानंतर आपल्याकडे जर अजून एक मराठीचं म्हणायला गेलं तर एक यंग जनरेशन. आता यंग जनरेशनमध्ये एक किती खूप वाखणण्यासारखे 2 गोष्टी झाल्या गेल्या 2 वर्षामध्ये. मृणाल तामणकर जी अभय तामणकर आणि मानसी तामणकर यांची मुलगी आहे, ती पूर्ण IB-चा जो कोर्स आहे ह्या एशिया पॅसिफिकमध्ये चीनमध्ये ही एक पहिला नंबर तिचा आला होता. आणि सिंगापूर स्कूलमध्ये तर ऑफकोर्स ती एक पहिल्या नंबरवरती होती. आणि तिला आत्ता ती इम्पिरियल कॉलेजमध्ये, हा एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण की एक मराठी माणूस एक इंटरनॅशनल स्कूल जिथे सगळ्या देशाचे सगळ्या प्रांतातले सगळ्या ह्याचे लोक असताना तिथे एक मराठी मुलगी एक पहिल्या नंबरवरती आहे, तर ही एक मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जसं मृणाल तामणकर तसं एक अरुंधती गोरे आहे. अरुंधती गोरे पण गेले 2 वर्ष कंटिन्युअस सिंगापूर स्कूलमध्ये, सिंगापूर स्कूलचं जे स्कॉलरशिप असते ज्याला 100% स्कॉलरशिप देतात, तशी अशी एक प्रेस्टिजियस स्कॉलरशिप त्या एका मराठी मुलीला मिळालेली आहे. तर ह्या दोघींचं पण एक खूपच कौतुक आहे मराठी
लोकांसाठी शंघाईमध्ये राहणाऱ्या किंवा चीनमध्ये राहणाऱ्या लोकांचं. जसं आता दीपकने सांगितलं की इथे मराठी माणूस जो आहे हा खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये आहे. म्हणजे ते डॉक्टरी क्षेत्र असो, सायन्स असो, किंवा इंडस्ट्रीमध्ये असो, किंवा रेस्टॉरंटिंग, हॉटेल मॅनेजमेंट, किंवा आपल्या इव्हन कॉन्सुलेटमध्ये राजकीय क्षेत्र असो. तर ह्या सगळ्यांना बांधणारा दुवा असं आपण म्हणतो की जसं एक इंडियन असोसिएशन आहे की ते सगळ्या लहान लहान असोसिएशनला बांधून आम्ही इथे कार्यरत आहे. तसंच याने अमित वायकरचं नाव घेतलं तर अमित वायकर हे मूळचे नागपूरचे आणि तिथे त्यांनी त्यांचं जन्म, शिक्षण हे करून त्यांचा प्रवास तिथून मग नागपूर, मुंबई, दिल्ली, जर्मनी असा करत हे चीनमध्ये 2009 साली आले आपल्या पत्नी आणि 2 मुलांसकट आणि तेव्हापासून ते इथे कार्यरत आहे. ते मूळ सध्या एका जर्मन कंपनीमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंटच्या पोझिशनवरती आहेत. पण त्यांचं काम जर म्हटलं तर त्यांचा मी म्हणेल की त्यांचा ह्या सगळ्या कम्युनिटीला आणि चीन आणि भारत दोघांच्याही संबंधामध्ये हातभार लावायला खूप मोठा त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन आहे. तर जसं दीपक म्हणाला आता 2 वर्षापूर्वीच त्यांना प्रवासी भारतीय पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं आणि हा जर माहिती नसेल तुम्हाला तर हा प्रत्येक 2 वर्षानंतर भारत सरकार आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते जे भारतामध्ये नाही आहेत, जे भारताबाहेर राहून कार्यरत आहेत आणि भारताला, आपल्या भारतीय कम्युनिटीला मदत करतात आहे, ह्या लोकांसाठी हा पुरस्कार असतो. तर हा 2 वर्षातून एकदा दिला जातो आणि अभिमानाची गोष्ट अशी की हा चीनमध्ये हा पहिल्यांदा एका भारतीयाला देण्यात आला आणि तो पण भारतीय दुसरा कोणी नसून एक मराठी माणूस होता आणि तेच ते अमित वायकर हे यांना तो हा पुरस्कार जेव्हा दिला, हा सगळ्या इथल्या मराठी लोकांसाठी तर होतीच, पण हा पूर्ण एक इंडियन जी इथली कम्युनिटी आहे पूर्ण चीनमधली, त्यांच्यासाठी हा खूप एक मोठा एक प्राऊड मुवमेंट आपण जसं म्हणतो, अभिमानाची बाब होती. तर हे कसं वर्क होतं तर याचा जर आपण थोडं आढावा घेतला तर मी आता अमित वायकरांबरोबर बाकीच्यांचे नावं दीपकने ऑलरेडी घेतलेलेच आहेत, पण त्याच्यामध्ये राहुल बागडे झाले, हे शंघाई मराठी मंडळाचे अध्यक्ष आहेत. नंतर डॉक्टर हेगडे झाले, मिसेस हेगडे आणि बाकीचे सगळे जे आहेत. तर हे सगळे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू खूप कार्यरत आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही इथे सगळे असोसिएशन वर्षातून 2 ते 3 वेळेस तरी कमीत कमी रक्तदान शिबिर आयोजित करतो. इथे ह्यांच्या चायनाच्या, आपण आता भारतामध्ये तर आम्ही कार्यरत आहोतच, पण चीनमध्ये आपण आहोत, आपली ही कर्मभूमी आहे, तर इथल्या लोकांसाठी पण काहीतरी करावं अशी भावना आपल्या मराठी माणसांमध्ये इथे असल्यामुळे इथे आम्ही इथल्या ऑर्फनेज जे अनाथालय आहे चीनमधलं त्याला पण आम्ही सहकार्य करतो. तिथे आम्ही जाऊन तिथल्या मुलांना आणि तिथल्या शाळेला मदत करतो. ही जी कम्युनिटी आपलं शंघाई मराठी मंडळ आहे, इंडियन असोसिएशन आहे, हे सगळे आपले भारतीय लोक. त्याच्यानंतर इंडियाहून बरेचसे भारतामधून इकडे मागच्या बऱ्याच वर्षामध्ये, आता साधारणतः मागच्या 1-2 महिन्यामध्ये परिस्थिती बदलली आहे, पण त्याआधी इथे बरेचसे आपले राजकीय दौरे व्हायचे, बरेचसे आपले शैक्षणिक दौरे व्हायचे. त्याच्यामध्ये आपल्या कॉलेज, भारतामधून कॉलेजचे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधले विद्यार्थी येऊन इथे ते शिकणार, इथल्या इन्स्टिट्यूट कसं काम करतात, प्रोफेसर्स कसे काम करतात त्याच्यावरती माहिती मिळवणार. नंतर आर्किटेक्चर, इथे बरेचसे आपले मोठे मोठे बिल्डर लोक, पुण्याचे 100 बिल्डर लोकांचा इथे एक पूर्ण एकदा समूह आला होता आणि इथे त्यांना शिकण्यासाठी की इथलं आर्किटेक्चर आणि काय शिकता येईल आणि आपल्याला काय तिकडे त्याचा अवलंबता येईल. नंतर राजकीय लोक, इथे पूर्ण एक महाराष्ट्राचं पूर्ण राजकीय दल आलं होतं. तर नंतर सगळ्यात मोठा इव्हेंट आपण जर म्हटला तर अमित वायकर जेव्हा इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष होते
तेव्हा त्यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्याला ऑलमोस्ट चीनभरमधून 5,000पेक्षा जास्ती लोक आले होते आणि तेवढ्या संख्येने एक राजकीय आणि ते पण नॉन चायनीज म्हणजे चीनच्या बाहेरच्या व्यक्तीसाठी झालेला हा कदाचित हा पहिलाच एवढा मोठा सोहळा होता. आणि तर ते हे इव्हन पंतप्रधान मोदींनी पण हे तेव्हा बोलून दाखवलं की त्यांना एवढी अपेक्षा नव्हती की इथे एक मिनी भारत असा जमा होईल. तर हे काम जे शक्य झालं हे आपल्या सगळ्या मराठी बांधव नंतर इंडियन असोसिएशन आणि अमित वायकरांच्या पुढाकाराने ते होऊ शकलं. नंतर जसं म्हटलं इंडस्ट्रीचे लोक पण इथे बरेचसे आम्ही बऱ्याचशा सिटीजला कनेक्ट करून ते पण त्याचं काम करतो आहे की चायनातली सिटी आणि आपली भारतातली सिटी चीन आणि भारतातल्या सिटीला सिस्टर सिटीज हा एक कन्सेप्ट होता. परत मी म्हणेल की हा मागच्या महिन्यानंतर थोडंसं परिस्थिती बदलली आहे. ती होपफुली निवळेल आणि परत हे कार्य कंटिन्यू होऊ शकेल. पण एकमेकांकडनं आपल्याला बरंच काय आहे शिकण्यासाठी आणि त्याचा फायदा आपल्याला कसा करता येईल. आम्ही इथे आहोत तर आपल्या देशाला आम्ही इथे असल्याचा फायदा कसा होईल हे नेहमीच आमच्या मनामध्ये असतं आणि त्याप्रमाणे आमची नेहमीच धडपड चालू असते. इथे चीनमध्ये सोडून भारतामध्ये सुद्धा आमचे हे सगळे आपले मराठी लोक खूप साऱ्या संस्थेशी जोडलेले आहेत. काही नावं घ्यायचे तर जळगावचं एक दीपस्तंभ ही एक तिथे एक अशी अव्यांग मुलांची संस्था आहे, शाळा आहे. नंतर त्याला आम्ही बरेचसे आपले मराठी लोक जोडलेले आहोत आणि खूप जवळून कार्यरत आहोत. पुण्याचं स्त्री आधार केंद्र आहे. नंतर नागपूरचं आम्रपाली उत्कर्ष संस्था आहे. तर अशा बऱ्याचशा संस्था ज्या आपल्या भारतामध्ये कार्यरत आहेत त्या संस्थेला इथले मराठी लोकांचा खूप हातभार आहे आणि कंटिन्युअस आमचं प्रयत्न असतो की कशी मदत करता येईल आपल्याला इथे राहून आपल्या देशासाठी. तर ते इथून सहज पॉसिबल आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर आता स्पेसिफिक आता कोविडची जी सिच्युएशन होती तर तेव्हा काय ह्या मराठी समाजाने किंवा आपल्या भारतीय समाजाने इथे काय केलं असं जर विचारलं तर अजूनही मी तर म्हणेन अजूनही ते काम चालूच आहे. कारण अजूनही सिच्युएशन काही पूर्णपणे नॉर्मल झालेली नाही आहे. पण जेव्हा हे चालू झालं साधारणतः जानेवारीमध्ये इथे चीनमध्ये लॉकडाऊनची सुरुवात झाली तर तेव्हा इथे चायनीज न्यू इयरच्या सुट्ट्या चालू होत्या आणि त्या सुट्ट्या चालू असल्यामुळे बरेचसे लोक हे आपापल्या देशामध्ये परतले होते. भारतामध्ये बरेचसे लोक भारतात गेले होते, काही लोक दुसऱ्या देशांमध्ये गेले होते आणि तेव्हा इथे लॉकडाऊन झाल्यामुळे ते लोक तिथेच त्यांनी राहायला कंटिन्यू केलं. खूप कमी लोक इथे वापस तेव्हा येऊ शकले, एकतर त्यांच्या कंपनीच्या पॉलिसीजमुळे किंवा त्यांच्या पर्सनल काही अडचणींमुळे. पण नंतर मार्चमध्ये साधारणतः 25-26 मार्चला चीनने बॉर्डर ही आपल्या फॉरेन लोकांसाठी बंद केली. तर त्यांनी तेव्हा फक्त चीनी लोकांनाच वापस याची परवानगी होती. पण जे कोणी फॉरेनर्स आहेत इन्क्लुडिंग जिथे राहतात त्यांच्याकडे इथलं रेसिडेन्स परमिट जरी असेल तरी सुद्धा चीनने सांगितलं की तुम्ही आता येऊ शकत नाही. कारण की हे कोविडची सिच्युएशन जी आहे तेव्हा इथे ही बरीच सुधारत होती आणि बाकीच्या देशांमध्ये ती घसरत होती. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून त्यांनी ही स्टेप घेतली. तर त्या काळामध्ये जे लोक भारतीय इथे होते तर त्यांची मदत तेव्हा आणि अजूनही खूप होते आहे. तर उदाहरण द्यायचं झालं तर त्या काळात मास्कची तुम्हाला ऐकून माहिती असेल की मास्क जे होते फेस मास्क त्याचे शॉर्टेज होतं, ते इझिली अवेलेबल नव्हते. तर तेव्हा इथल्या
भारतीय कम्युनिटीने इथले जे आपले हे आहेत बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या स्वतःच्या उद्योग आहेत, तर त्यांनी जुगाड करून आणि आपले नेटवर्क किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये ते मास्क बनवून आणि मास्क जमा करून आपल्या भारतीय कम्युनिटीला सप्लाय करायचं काम केलं रेग्युलर. इथेच नाही तर इथून भारतामध्ये किंवा बाकीच्या देशांमध्ये सुद्धा जे भारतीय आहेत ज्यांना त्याची आवश्यकता आहे मेडिकल सप्लाय, नुसते मास्कच नाही, सगळे मेडिकल सप्लाय, आपले PPE जे म्हणतो आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, तर ते सगळे इथून त्यांनी तयार करायचे आणि डिस्ट्रीब्यूट करायचे आणि पाठवायचे, ह्याची ही सोय केली. त्यानंतर इथे सध्या मार्च नंतर जेव्हा यांची बंदी झाली तेव्हा हे वंदे भारत फ्लाईट जे आहे, जे आपल्या नागरिकांना, परदेशात अडकलेल्या नागरिकांना घरी वापसी आणि भारतामध्ये ज्यांना आपल्या कर्मभूमीमध्ये वापस जायचं आहे त्यांच्यासाठी ही सोय आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपले मराठी लोक प्रामुख्याने खूप पुढे येऊन मदत करत आहेत. त्याच्या कन्सुलेट, इंडियन कन्सुलेटच्या बरोबर काम करून, एअर इंडिया, नंतर आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, या सगळ्याशी एकत्र लिंकेज करून आणि त्याच्यामध्ये खूप सारे रिक्वायरमेंट्स असतात, खूप सारे डॉक्युमेंटेशनची आवश्यकता असते, टेस्टिंग, मेडिकल टेस्टिंग, अप्रुव्हल्स. तर ह्या सगळ्याची मदत इथे ग्राउंडवरती मराठी माणूस, जे मी आता नावं घेतले, अमित वायकर, राहुल बागडे आणि ह्यासारखे सगळे ह्या असोसिएशनचे रिलेटेड आणि आमचा पूर्ण मित्रपरिवार हा खूप जवळून कार्यरत आहे आणि अजूनही ते कार्य चालू आहे. कारण अजूनही जवळजवळ 800 ते 1000 भारतीय हे आपल्या भारतामध्ये आहेत की ज्यांना इथे वापस यायचं आहे, कारण त्यांच्या इथे जॉब आहे, त्यांच्या इथे फॅमिलीज अडकलेल्या आहेत. असे सगळ्यांना ते मदत आम्ही करतो आहोत आणि हे खूप गर्वाची बाब आहे की आम्ही हे करू शकतो आहोत. आणि चीनमध्ये सध्या जरी परिस्थिती चीन आणि भारताची थोडी नाजूक असेल तरी सुद्धा आम्हाला पर्सनली त्याचा अजून काहीही तसा इम्पॅक्ट झालेला नाही आहे. हे आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला इथे अजूनही खूप सुरक्षित वाटतं आणि चीन गव्हर्नमेंट आम्हाला किंवा कुठल्याही दृष्टीने किंवा इथले नागरिक कुठल्याही दृष्टीने आम्हाला तसा त्रास नकळत कळत दोन्हीही दृष्ट्या होत नाही आहे आणि आम्हाला त्याची जाणीवही होत नाही आहे. जोपर्यंत आम्ही मीडिया बघत नाही किंवा जोपर्यंत आम्ही न्यूज बघत नाही तोपर्यंत त्याची जाणीवही इथे नाही आहे. ती चांगली गोष्ट आहे म्हणून आम्ही हे अजूनही आमचं काम आम्ही कंटिन्यू करू शकतो आहे आपल्या देशासाठी आणि इथल्या आपल्या कम्युनिटीसाठी. विश्व मराठी परिषदेचं जे झेंडा अटके पार ह्या मालिकेअंतर्गत जो मराठी माणसापर्यंत पोहोचण्याचा जो एक उपक्रम चालू आहे, त्याच्याकरता प्राध्यापक क्षितिज पटकुळे यांनी खूप मेहनत घेऊन हा एक उपक्रम चालू केला. पण एक असं पण आहे की मराठीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये बरेचसे उपक्रम चालू असतात. याच्यातले मुख्यतः 4 उपक्रम आहेत. मला ह्या माध्यमातर्फे, कारण की प्राध्यापक पटकुळे यांनी सांगितलं की हे साधारण 1 ते 1.5 लाख मराठी बांधवांबरोबर पोहोचणार आहे हा व्हिडिओ, म्हणून मी याच्यामध्ये एक नमूदपणे सांगू इच्छितो की मराठीचे जे 4 वेगवेगळे उपक्रम सध्या जे चालू आहेत, एक म्हणजे विश्व मराठी परिषद, दुसरं गरजे मराठी, तिसरं आहे ते शिवाजी महाराज अमेरिकन परिवार आणि चौथं जे आहे ते विविध देशामधले मराठी मंडळ. आता हे जे 4 उपक्रम आहेत हे 4 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही ओव्हरलॅपिंग नाही आहे. जसं आपण म्हणतो की विश्व मराठी परिषद जे आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक आपल्या याच्यामध्ये जे घडामोडी जे घडणार आहेत, सांस्कृतिक, साहित्यिक, ह्याचं जी मराठी माणसाबरोबर जी वस्तुस्थिती पोचली पाहिजे किंवा जे साहित्य पोचलं पाहिजे त्याच्यासाठी यांनी ही संस्था उभी केलेली आहे आणि ते साधारण प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात, जगभरातल्या मराठी माणसाबरोबर पोचण्याचा प्रयत्न करतात. तसंच दुसरी एक संकल्पना जी होती जी गरजे मराठीच्या ह्याच्यातून आली. गरजे मराठी ह्याची स्थापना साधारण 2016ला झाली
याचं पण एक साधारण ध्येय एक वेगळं आहे. तुम्हाला एक पार्श्वभूमी अशी सांगतो की हे जे गर्जे मराठीचं जी एक संकल्पना आली ती 2016ला आनंद गानू आणि सुनीता गानू हे संस्थापक अध्यक्ष आहेत. यांनी ज्यावेळेस एक उपक्रम ठेवला होता की जगभरातले 20 मराठी माणसांचं तिथे मुंबईमध्ये बोलून सत्कार करायचा आणि त्या सत्कार समारंभाला पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर तिथे आले होते. आणि सत्कार समारंभ झाल्यानंतर त्यांनी एक संकल्पना गाणूंना म्हणून दाखवली की बेसिकली जे मराठी माणसं आहेत यांचा उपक्रम जगभरामध्ये सगळीकडे आहेत, पण कुठेही ही मराठी माणसं एकत्र जुडलेली नाही आहेत आणि त्याच्याकरता तुम्ही काय करू शकाल का. आणि त्या एकमेव संकल्पनेनंतर जे गानू आणि सुनीता गानू यांनी जे घेतले जे कष्ट घेतले आणि त्या कष्टावरती त्यांनी गर्जे मराठी ही संस्था एक उभी केली. याचं उद्देश असंच आहे की प्रत्येक मराठी माणसाला जोडणं, त्याचे उपक्रम काय चाललेले ते प्रत्येक मराठी माणसाबरोबर पोचवणं. दुसरं, जे परत मातृभूमीला काय देऊ शकतो, जे मराठी माणसं जगभरात आहेत, चांगल्या नोकरी धंदे किंवा व्यवसायामध्ये आहेत, त्यांनी मराठी माणसाला परत मातृभूमीवरती काय देऊ शकतं ह्याच्यासाठी एक आहे. दुसरं म्हणजे जे मराठी होतकरू तरुण आहेत ज्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे किंवा त्यांना मेंटरशिप पाहिजे त्याच्याकरता हे एक प्लॅटफॉर्म त्यांनी उभं केलं आहे. आणि हा एक आता जगभरामध्ये जवळजवळ 40 देशामध्ये पोचलेला आहे. आज मराठी माणसं जर कुठेही मराठी माणूस जर गेला त्या वेबसाईटवरती आणि त्या देशातल्या त्या प्रत्येक जो संस्थापक त्या देशातला आहे, चॅप्टरचा प्रमुख किंवा कोणी माणसं त्या वेबसाईटवरती जर कनेक्ट केलं तर तो एक मराठी माणूस त्यांना मदत करू शकतो. तिसरं आहे एक शिवाजी महाराज अमेरिकन परिवार, हा डॉक्टर पाटील यांनी अमेरिकेमध्ये चालू केलेलं आहे. यांचं उद्देश असंच आहे की जी भारतामधले जे पराक्रमी राजा महाराजा होऊन गेले त्यांचं जगभरापर्यंत पराक्रम पोचावं हे एक उद्देश आहे त्याचं. आणि त्यांनीही जगभरामध्ये प्रत्येक मराठी माणसाला एकत्र गुंफण्याचं काम चालू केलेलं आहे. चौथं जे आहे ते आपले मराठी मंडळाचं बेसिकली जो उपक्रम असतो तो मराठी बांधवांचे वेगवेगळे सण किंवा वेगवेगळे कार्यक्रम हे त्या देशातल्या त्या लोकांसाठी आयोजित केले जातात. तर हे चारही वेगवेगळे संस्था आहेत आणि ह्या चारीचं उपक्रम आणि ध्येय वेगळे आहेत. आणि एक गोष्ट मला ह्याच्यात नमूद करावीशी वाटते, हे चारही उपक्रम जे आहेत ते अराजकीय आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही आर्थिक मदत किंवा याची पण संकल्पना नाही आहे. हे उद्देश एकमेव आहे की मराठी संस्कृती मराठी माणसांमध्ये पोचावी, मराठी माणसं एकत्र सगळ्या मिळून आणि मिसळून आपले जे संस्कृती आहे ती पुढच्यापर्यंत कशी नेईल आणि त्यांना आत्तापर्यंत चांगल्या गोष्टी ज्या होत गेल्यात त्या जगासमोर कशा मांडत राहतील. परत एकदा विश्व मराठी परिषद आयोजित झेंडे अटकेपार यांचं मनापासून खूप आभार. तुम्ही आम्हाला चीनबद्दल आणि इथे असणाऱ्या मराठी माणसांबद्दल बोलायची संधी दिली, त्याच्याबद्दल आपले धन्यवाद. आणि मेन करून आम्हाला कल्याणी जोशी यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून ही माहिती दिली आणि आम्हाला ह्याच्यामध्ये परत सहभागी होता आलं, तर त्यांचे पण आभार. आणि तुम्हाला काही याच्या व्यतिरिक्त माहिती हवी असल्यास कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला अजून जी आम्हाला होऊ शकेल ती माहिती आणि मदत नक्कीच करत राहू. धन्यवाद. धन्यवाद दीपकजी आणि समीरजी. चीनमधील महाराष्ट्राची सफरच तुम्ही आम्हाला घडवली. भारतापासून इतक्या लांब जाऊन तिथल्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन आपलं कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलं. आम्हाला तुम्हा सर्वांचा अतिशय अभिमान वाटतो. तिथे येणाऱ्या नवीन मराठी भाषिक बांधवांना मानसिक भावनिक आधार देऊन, आपुलकी देऊन, माया देऊन आपण जणू प्रति महाराष्ट्रच तिथे घडवत आहात. चीनमधील मराठी भाषिक बांधवांची कहाणी अधिकाधिक मराठी भाषिक बांधवांपर्यंत शेअर करावी. भविष्यात चीनमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी किंवा पर्यटकांनी हा व्हिडिओ जाण्याअगोदर जरूर बघावा. चीनमध्येही आपले बांधव आहेत ही कल्पना त्यांना नक्कीच धैर्य
आणि आत्मिक आनंद देणारी ठरेल. पुन्हा एकदा चीनमधल्या मराठी भाषिक बांधवांचे अभिनंदन आणि विश्व मराठी परिषदेच्या मनापासून शुभेच्छा. झेंडे अटके पार या यूट्यूब लाईव्ह मालिका पाहणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना मी विश्व मराठी परिषदेच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी होण्याचे आत्मीय आमंत्रण देते. विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासदत्व ऑनलाईन घेता येते. आपण भारत आणि भारताबाहेरील सर्व मराठी भाषिक बंधू भगिनी एकत्र येऊन वैश्विक मराठी कुटुंब एक वैभवशाली, संपन्न, समृद्ध आणि सक्षम वैश्विक मराठी भाषिक समाज घडवूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया.